चला सामन्याला होतीये सुरुवात. सेकंड क्वार्टर फायनल आपण पाहतो जिथे एका बाजूला शिवशक्ती निळेगाव विपक्ष एका बाजूला आपण किंग्स 11 ला पाहतो. यावेळी पहिला चेंडू अगदी बाहेर पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंच अमित राणे सर यांचा पाहायला मिळतोय. यावेळी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. जर्सी क्रमांक 100 राठोड यांच्या हातून. येस, छासवाले आम्हाला आमच्यापर्यंत कळवलं जात आहे. पहा खराब क्षेत्र. चला बॅटर्स नेम कळू द्या. टीम निळेगाव संघ नॉन स्ट्रायकर एंडला राज आहे आणि स्ट्रायकर्स एंडला युसुफ. ओ सुपर चेंडू यावेळी पाहायला मिळाला. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 6 धावा 2 चेंडू अखेरीस 6 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. जिथे पहिला चेंडू वाईड आला, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवरती आता बाईकच्या स्वरूपामध्ये आलेली ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. नो बॉलने धावसंख्या वधारली आहे, जाऊन पोहोचली आहे, पुढे सरकली आहे 7 वरती. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र खराब. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालाय. जिथे झेलची संधी होती तिथे चौकार गेलाय. धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 11 वरती. ऍक्शन रिप्ले पहा. अगदी नजर हटवली शेवटी अगदी चेंडूवरून आणि या चेंडूवरती गेलाय चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली आहे. 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन चेंडूचा खेळ समाप्त. 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पहा ऑनसाइडला खेळलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 12 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 3 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या षटकामध्ये 4 मध्ये 12 आल्यात. यावेळी कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. तद्वर मात्र घेतलेली 1 धाव. एकेरीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे 13 वरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी मार्क वरती आपण चेतन यांना पाहतोय. यावेळी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आल्यात. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना षटक समाप्त. 14 धावा विनागड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जिथे आपण पाहतोय दुर्गा माता क्रिकेट क्लब गास आयोजित डीएमसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. अंतिम काही सामने बाकी आहेत जिथे आपण क्वार्टर फायनल क्रमांक 2 मध्ये आपण पोहोचलोय. पहिला सामना आपण पाहिला. सेमी फायनल मध्ये दाखल होणारी पहिली टीम जिथे आपल्याला पाहायला मिळाली टीम नवतरुण संतोष भवन संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर क्रिश 11 मीरा रोड या आधीचा सामना टीम प्ले बॉईज फुलपाडा संघ विजेता होत असताना सेमी फायनल मध्ये दाखल झाला आणि या सामन्यातील विजेता संघ मग तो कोणता संघ किंग्स 11 की शिवशक्ती निळेगाव कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये धडक मारेल. बॉलर राकेश आहे. बॉलर यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मोठा गॅप आहे मोठा. मिळत नाहीये धावांचा तोटा. या चेंडूवरती आल्या 4 धावा चौकार.
यावेळी पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, दुरून खेचून मारलाय, लपेटा शॉट इथे पाहायला मिळतोय. 4 धावांसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले पहा, जशी पोझिशन चेंज केली, चेंडू बाहेर ठेवला, त्याला लपेटून मैदानाच्या बाहेर पाठवून दिलं, सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. मोठा विकेट इथे मैदानाच्या बाहेर. राजची खेळी संपुष्टात आली आहे. ज्या राजने सलगच्या 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकले होते, तोच राज मैदानाच्या बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय संख्या झाली आहे 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळालाय. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर मारून दिलाय. अजून एका विकेटचं पतन मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेशची देखील खेळी समाप्त होत असताना विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. 22 वरती 2 अशी स्थिती सध्या आपण पाहतोय टीम शिवशक्ती निळेगाव संघाची. पुढचा चेंडू, यावेळी ऑन साइडला चेंडू खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. 2 षटकांचा खेळ समाप्त. 23 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला, जोपर्यंत ओव्हर दुसरी सुरू होते तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. न्यू बॅटर प्रज्वल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. शेवटचं षटक राकेश यांना गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आले. नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत केला गेलाय. चला मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणतेही वाद घालू नका पंचांसमवेत. पंच एकमेकांशी बोलतील आणि नंतर डिसिजन कळवतील आपल्याला. मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांची वाद घालायचा नाहीये. एक चांगली खिलाडू वृत्ती दाखवा मित्रांनो. YouTube लाईव्ह स्पर्धा आहे.
चला नो बॉल आहे. नो ऍड केला. यावेळी मागे खेळला क्षेत्ररक्षकाकडून चूक होताना पाहायला मिळाली. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना प्रज्वलला आपण पाहतोय. चला बॅटर नेम कळवायचं आहे. बॅटर नेम राजा. न्यू बॅटर राजा मैदानाच्या आतमध्ये. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 26 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळी लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंच अमित राणे यांच्या मार्फत केला गेलाय. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू हातामध्ये जाऊन विसावलाय. झेल कंप्लीट झालाय. पकडलाय झेल आणि संपलाय. बॅटर राजाचा खेळ. बॅटर नेम शशांक. न्यू बॅटर शशांक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. या चेंडूवर देखील आली 1 धाव. क्वार्टर फायनलची मॅच आणि या मॅच मध्ये तुम्हाला जीव ओतायचा आहे प्रत्येक चेंडूवरती आणि तो ओतताना आपल्याला पाहायला मिळते टीम किंग्स 11. कारण चांगला खेळ इथून पुढे तुम्ही केला तर अंतिम 4 मध्ये तुमची जागा फिक्स होईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत नो बॉलचा इशारा केला गेलाय. नो +1 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. चला मी विनंती करतो यानंतर आपण लॉट्स करणार आहोत. सेमीफायनल मध्ये दाखल झालेले या दिशे 3 संघ आणि या सामन्यामधील दोन्ही संघांचा एक प्रतिनिधी आपण इथे कॉम्बॉक्स जवळ संपर्क साधायचा आहे. कौशिक माझे चावी आहे ना माझी गाडी. यश कुठे आहे? हो सर, याच्यात विजेता संघाने दुसरी मॅच खेळला आणि ते ऑलरेडी अगोदर गेले बसलेले आहेत ना. बरोबर आहे का नाही? सांगा ना, पण ते आता काय सांगू शकत नाही ना. ती त्यांची लागली तर. चला रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे. चला सर्व संघ या. चला एक प्रतिनिधी 4 संघांचे. क्रिश 11 मीरा रोड टीम नवतरुण संतोष भवन फुलपाडा प्ले बॉयज फुलपाडा संघ. चला निळेगाव संघ आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या मित्रांनो. निळेगाव संघ आपला एक प्रतिनिधी पाठवून द्या ना. लॉट्स करतो इथे. चला क्रिश 11 मीरा रोड संघ आपला कर्णधार पाठवा ना मित्रांनो प्लीज. हा ठीक आहे क्रिश. चला प्ले बॉयज.
चला जयेश, आपण संपर्क साधायचा इथे. प्ले बॉयज फुलपाडा संघ जयेश, प्लीज आपण संपर्क साधायचा इकडे. चला सुरू करा मॅच. पहिली मॅच हा. ती- 33 धावांचं लक्ष. हे झालं ना, चिठ्ठीचं काम झालं का? चिठ्ठीचं काय संपला. चला मॅच सुरू करा. टीम निळेगाव संघ. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव आली आहे. बॉलर नेम प्रथमेश यांना गोलंदाजी मार्कवरती पाचारण करण्यात आलंय. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने चेंडूला पकडलं गेलंय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. जिथे 33 लक्ष आहे, मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी पहा, अगदी नशिबाची साथ पाहायला मिळते टीम किंग्स 11 संघासाठी. कारण ऍक्शन रिप्ले पहा, झेलची संधी मात्र ओव्हररन करून गेल्यानंतर चेंडू मैदानाच्या बाहेर निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जाऊन पाहिली, 3 चेंडूचा खेळ समाप्त. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन चेंडूचा खेळ समाप्त. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला ढकलला चेंडूला, एक धाव आली आहे. खराब क्षेत्ररक्षण, एकेरीचं परावर्तन दुहेरीमध्ये करण्याचा प्रयत्न, मात्र एकेरीवरती समाधान मानलं जाईल. 4 चेंडूचा खेळ, 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील. 5 मध्ये 8 आल्यात. शेवटचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी निर्माण झाली नक्कीच होती, मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. षटक समाप्त. 8 धावा एका षटकाखेरीज स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. आता येणारे चेंडू उर्वरित असतील 12. विजयासाठी आवश्यकता 12 मध्ये 25 ची. यावेळी फुलटॉस चेंडू, वेगवान फटका पाहायला मिळाला, मात्र क्षेत्ररक्षण तितकंच सुरेख आपल्याला पाहायला मिळालं. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये, ती मात्र 9 वरती. आता विजयासाठी आवश्यकता असेल येणारे 11 चेंडू आणि 24 ची. 11-24 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जिथे एका बाजूला फलंदाजीसाठी किंग्स 11 चा संघ, जो आजच्या दिवसामध्ये खेळला आणि कालच्या दिवसातून खेळत असताना 2 मॅचेस जिंकल्यानंतर शिवशक्ती निळेगाव संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 2 हात करताना पाहायला मिळतो किंग्स 11 च्या अगेन्स्ट. यावेळी अगदी चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. 1 धावली या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये 10 वरती. आता येणारे चेंडू 10 आणि विजयासाठी 23 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला आता बॅटर आपल्याला पाहायला मिळतात सनी. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये, मात्र खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. कॉल कॉम्बिनेशन चुकलं आणि त्यामुळे चेंडू सीमारेषा पार निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जरूर गेला होता. येणारे 8 चेंडू आणि 18 ची आवश्यकता असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 15 धावा जोडली गेली आहे. यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू, चला थांबा, पंच निर्णय देतील. चला पंच निर्णय देतील.
चौकार आलाय. पंचांनी शहानिशा केल्यानंतर हा निर्णय दिला मित्रांनो. आता येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 14ची आवश्यकता. निर्णायक क्षणी चौकार आलाय. यावेळी फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये, पुन्हा एकदा चौकार आणि पुन्हा एकदा सामन्याचं समीकरण बदललंय. आता मात्र येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 10ची आवश्यकता. 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वरती. सहा चेंडू 10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. दोन बॅटर्स जे ओपनिंगला आले होते, एक म्हणजेच आपल्याला पाहायला मिळेल सनी स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आपल्याला पाहायला मिळाला असलम, ज्याच्या बॅटमधून 7 मध्ये 15 आले. सनीने 5 मध्ये 8 केले. त्यामध्ये असलमच्या इनिंग मध्ये 15 मधील 12 धावा या चौकारांनी आल्या, तर सनीच्या बॅटमधून एक चौकार आला. 8 धावा त्याने बनवल्या. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 10ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये रोमहर्षक सामना. स्वतः कर्णधार शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन आपल्या खांद्यावरती मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती उतरल्यात. बॉलर नेम राज ना. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांचा. येणारे आता 6 चेंडू आणि विजयासाठी 9ची आवश्यकता. आता उर्वरित चेंडू आहेत 6, विजयासाठी 9ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये शिवशक्ती निळेगाव संघाकडून 2 हात करण्यासाठी स्वतः कर्णधार राजच्या खांद्यावरती जबाबदारी दिली गेली विजयाची. यावेळी पहिला चेंडू बॅटची आउटसाइड एज लागली आहे. यष्टीरक्षकाकडून चूक आणि त्या चुकीचा भुर्दंड 4 धावांसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग असेल. ऍक्शन रिप्ले पहा. यष्टीरक्षक चेंडूवरती गेलाच नाहीये. यष्टीरक्षक थांबला. यष्टीरक्षक जर उजव्या बाजूला झेपावला असता तर कदाचित ही झेल कंप्लीट झाली असती. यष्टीरक्षक काही वेळासाठी त्याने पॉज घेतला आणि त्याच्यातून चेंडू निघून गेला. आता येणारे चेंडू 5 आणि विजयासाठी 5ची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा आता मात्र प्रेशर बनलाय. खराब चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण बदलले. येणारे चेंडू 5, विजयासाठी 4ची आवश्यकता. वारं फिरलंय मैदानाच्या आतमध्ये संपूर्णपणे, जिथे यावेळी देखील सुरेख फटका आणि सामना विजेता ठरत असताना टीम किंग्स 11 सेमी फायनल मध्ये धडक मारली आहे आणि इथून पुढे टीम शिवशक्ती निळेगाव संघाचा प्रवास या स्पर्धेमध्ये इथेच थांबत असताना आपण
चला आपण या स्पर्धेसाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य ज्यांचं लाभलं त्यांचे इथे आपण आदरपूर्वक सन्मान करूया. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला या स्पर्धेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या ज्या चषक लाभले